नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 10 सप्टेंबर आणि हा 10 सप्टेंबर दिवस हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. खरं तर आत्महत्या हा विषय एक सामाजिक आणि तसेच गंभीर प्रश्न बनलेला आहे. जगभरामध्ये दरवर्षी जवळपास 7 लाखाहून अधिक लोक आत्महत्येचा पर्याय निवडतात आणि यामुळे आज आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त एक विशेष मुलाखत घेतोय. जळगाव शहरातील प्रसिद्ध मानसोपचार डॉक्टर मयूर मुठे सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध तसेच संवाद, समुपदेशन आणि योग्य मानसिक उपचार या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. सर, तुमचं सुवर्ण खानदेश न्यूजमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आज आधी तुमचा परिचय करून द्या आमच्यापेक्षा. मी डॉक्टर मयूर मुठे. मी गेले 12 वर्ष झाले जळगाव शहरामध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आणि मी इथे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत आहे. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. या दिवसाचं महत्त्व नेमकं? 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून अख्ख्या जगभरामध्ये साजरा केला जातो. दिवसेंदिवस आत्महत्या आणि विशेष करून तरुणांमधल्या आत्महत्या हा विषय गंभीर स्वरूप धारण करायला लागलेला आहे. आपणही रोज पेपरमध्ये वाचतोच की अमुक तमुक एखाद्या व्यक्तीने खूप तरुण वयामध्ये आत्महत्या केली आणि दिवसेंदिवस या प्रकरणाची गंभीरता वाढतच चाललेली आहे. भारतामध्ये तर विशेष करून ह्या प्रश्नाने ऑलमोस्ट एपिडेमिकचं स्वरूप धारण केल्यासारखं दिसतं आहे. भारताला जगाची आत्महत्येची राजधानी असं म्हटलं जातं, कारण भारतामध्ये तरुण वयातल्या मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे ह्या संवेदनशील विषयाबद्दल समाजामध्ये चर्चा व्हावी, त्याच्याबद्दल जागृती व्हावी, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि ह्या विषयाबद्दल मोकळेपणाने चर्चा व्हावी या उद्देशाने आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विविध ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक यांच्यातर्फे राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून ही मुलाखत प्रयोजित आहे. आणि मला असं वाटतं की अतिशय ज्याला आपण म्हणतो की काळानुरूप आणि अतिशय समयोचित असा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमासाठी तुम्ही पुढाकार घेतला त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि अभिनंदन. सर, आपण जर पाहिलं तर आत्ता तुम्ही जस्ट उल्लेख केलेला आत्महत्याच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते, तर आत्महत्या वाढण्यामागे नेमकं मुख्य कारण नेमकं काय? हे बघा, दिवसेंदिवस आपण बघतोच आहोत की जीवनामधली धकाधकी वाढत चाललेली आहे, ताणतणाव वाढत चाललेले आहेत, व्यसनांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सोशल मीडियामुळे निर्माण होणारा एक जो निगेटिव्ह इन्फ्लुअन्स आहे त्याचा देखील खूप मोठा रोल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतो आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणांचं रूपांतर अशा पद्धतीच्या मनस्थितीमध्ये होतं जिथून त्या व्यक्तीला बऱ्याच वेळा बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आणि मग त्याच्यासाठी आत्महत्या हा एक खूप आकर्षक असा पर्याय निर्माण होऊन बसतो आणि त्यामुळे मग त्याचं पाऊल या अशा टोकाच्या निर्णयाकडे वळतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की सुसाईड किंवा आत्महत्या इज अ परमनंट सोल्युशन फॉर अ टेम्पररी प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की समाजामध्ये ह्या विषयाबद्दल अवेअरनेस व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल जागृती व्हायला पाहिजे. कारण आज आपल्या देशाचं जे सगळ्यात मोठं भांडवल आहे ते आपली तरुण पिढी आहे आणि ह्या आपल्या सगळ्यात मोठ्या भांडवलाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणं आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपणं हे एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ह्या तरुण पिढीला भेडसावणारा आत्महत्यासारखा हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाचं महत्त्व खूपच आहे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये.
सर असं म्हटलं जातं की आधी विचार जन्माला येतो आणि त्यातूनच कृती घडते. मग आत्महत्येसारखे विचार नेमके कसे जन्माला येतात, म्हणजे अर्थात मनात याची सुरुवात कशी होते? हे बघा, आत्महत्यासारखे विचार जन्माला येण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. पहिला मार्ग जो असतो की अ, जेव्हा असं काहीतरी खूप भयंकर घडलेलं असतं की ज्याचा मनावरती प्रचंड आघात होतो आणि तो प्रचंड आघात जेव्हा आपल्याकडून सहन होत नाही, तेव्हा मग आत्महत्यासारखे विचार मनामध्ये निर्माण होतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अ, फार जवळच्या व्यक्तीचा सडन झालेला मृत्यू, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या मुलीचा अचानक मृत्यू झालेला आहे आणि तो माझ्याकडून सहन होत नाही आहे तिथे, आणि त्याच्यामुळे माझ्याकडून असं टोकाचं पाऊल उचललं जातं आहे. किंवा अशा पद्धतीचं एखादं घटना की ज्याच्यामध्ये माझी खूप मोठी बदनामी झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खरं माझा काही दोष नाही आहे, पण तरीसुद्धा मला त्या बदनामीचा सामना करावा लागतो आहे. हे बऱ्याच वेळा त्या व्यक्तीला सहन नाही होत आणि त्याच्यामध्ये मग त्याच्याकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. हा एक मार्ग झाला आणि हा थोडासा अनकॉमन आहे. कॉमन मार्ग जो असतो तो असतो की एक बॅकग्राऊंड असतं क्रॉनिक स्ट्रेसचं, की बऱ्याच दिवसांपासून त्या व्यक्तीच्या मनामध्ये ताणतणाव जे आहेत ते साचत चाललेले आहेत. त्याच्याशी झुंज देता देता त्याची दमछाक होत चाललेली आहे आणि एक वेळ अशी येते की आता त्याला असं जाणवायला लागतं की आता हे माझ्याकडून नाही सहन होत तिथे, आणि मग अशी काहीतरी क्षुल्लक घटना घडते आणि मग त्याच्याकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. बऱ्याच वेळा आपण बघतो की वाचतो की वडिलांनी मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली, किंवा परीक्षेमध्ये नापास झाला म्हणून त्याने आत्महत्या केली, किंवा वडील मुलाला ओरडलेत म्हणून त्याने आत्महत्या केली. आता याच्यामध्ये फक्त ते एक निमित्त मात्र कारण असतं. अ, त्याच्यामागे एक खूप मोठी पार्श्वभूमी असते ताणतणावांची, त्याच्यामध्ये खूप मोठी पार्श्वभूमी असते नैराश्याची, की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास खूप कमी झालेला असतो. त्याला जीवनाबद्दलची एकूणच एक निराशा निर्माण झालेली असते. त्याला असं वाटत असतं की भविष्यामध्ये आता माझं काहीही चांगलं होण्याची शक्यता नाही आहे, आणि ह्या पार्श्वभूमीवरती मग असे विचार जे असतात ते मनामध्ये निर्माण व्हायला लागतात की जर भविष्यामध्ये माझं काहीही चांगलं होणार नाही आहे, माझा वर्तमान काळ माझ्याकडून सहन होत नाही आहे, आणि हे जे निराशावादी आयुष्य जे माझं सध्या माझ्या वाट्याला आलेलं आहे ते आता माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे, अशा वेळेस आत्महत्या हा एक आकर्षक पर्याय म्हणून सामोरा येतो. की बाबा ही जी वेदनादायी आयुष्याची अनुभूती माझ्या बरोबर चालू आहे ती आता माझ्याकडून सहन होत नाही आहे आणि मला याच्यातून मुक्ती पाहिजे, आणि आत्महत्या मग अशा ठिकाणी एक प्रकारचा मुक्तीचा मार्ग म्हणून बघितला जातो आणि मग त्याच्या दृष्टीने ते पाऊल उचलण्याकडे त्या व्यक्तीचा कल वाढतो. मग अशा वेळेस समजा आत्महत्येसाठी अ, अ, मदत करणारे साधनं जर इझिली अवेलेबल असतील तर मग ते आत्महत्येचं प्रमाण तिथे खूप जास्त दिसायला लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरामध्ये समजा काही कीटकनाशकं अवेलेबल असतील तर त्याचं प्रमाण जास्त घेतलं जातं. आपण ज्या देशांमध्ये बंदुका खूप अवेलेबल आहेत, फॉर एक्झाम्पल अमेरिका, त्या ठिकाणी स्वतःला गोळी झाडून घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. किंवा आपल्या जळगावमध्येच एक भाग आहे शिवाजीनगरच्या शेजारी ज्याला आत्महत्या नगरच म्हणतात, तुम्हाला माहिती असेल तर. तिथे रेल्वे लाईन जवळ जाते, तिथून तिथेच बरेचसे जण आत्महत्या करायला जातात. सो मागे खूप साऱ्या लोकांनी त्या पर्टिक्युलर ठिकाणी आत्महत्या केल्यामुळे त्या भागाला आत्महत्या नगरच म्हणतात. आता तिथे भिंत बांधली गेलेली आहे त्यामुळे आता होत नाहीत तिथे. पण इझी अवेलेबिलिटी ऑफ मीन्स टू कमिट सुसाईड जर अवेलेबल असतील किंवा जर उपलब्ध असतील तर मग अशा या पार्श्वभूमीच्या मानसिक पार्श्वभूमीमध्ये जेव्हा आत्महत्येचे विचार यायला लागतात तेव्हा मग आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचललं जातं. आत्महत्यांच्या विचाराबाबत आपण बोलत होतो. जर आत्महत्येचा विचार आपल्या मनात आला तर नेमकं काय केलं पाहिजे? हे बघा, जसं मी आधी म्हणालो होतो की सुसाईड इज अ परमनंट सोल्युशन फॉर अ टेम्पररी प्रॉब्लेम. लक्षात घ्या की आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम जो आहे हा सोडवता येणार नाही असा नसतो. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सोल्युशन हे अवेलेबलच असतं. मला ते सोल्युशन आज मिळत नाही आहे याचा अर्थ ते मला कधीच मिळणार नाही असा बिलकुल नसतो. सो जर मला आज असं वाटतं आहे की माझ्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते न सोडवण्यासारखे आहेत तर याचा अर्थ आहे की मला थोडे दिवस वाट बघायची आहे त्याच्यासाठी. सो अशा वेळेस
4 महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या आपण करायला पाहिजेत, ज्याला चतुसूत्री आपण म्हणूया. पहिली जी महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलून दाखवा, मनातल्या मनात ठेवू नका. आणि ह्या बोलून दाखवण्यासाठी तुमचे आप्तेष्ट, तुमचे मित्र आणि अगदी कोणी अवेलेबल नसेल तुमच्याकडे ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने ह्या गोष्टी बोलू शकतात, तर हेल्पलाईन्स, त्यांचा नंबर मी देईल तुम्हाला, त्यांच्याशी बोला, मनात ठेवू नका. बऱ्याच वेळा मनातल्या गोष्टी बोलल्यामुळे बरंचसं आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं. दुसरी गोष्ट की जेव्हा केव्हाही तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आलेला असतो, खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, तेव्हा व्यसनांचा आधार घेऊ नका. जर तुम्ही अशा वेळेस व्यसनांचा आधार घ्यायला सुरुवात केली तर व्यसनांमध्ये तुमची आतताईपणा वाढतो. त्याच्यामध्ये टोकाचे विचार मनात आल्यावरती त्याच्यावरती ॲक्शन घेण्याची जी टेंडन्सी असते ती वाढते. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्या व्यक्तीने दारूचं सेवन केलेलं असतं किंवा कुठलं तरी व्यसन केलेलं असतं आणि त्या व्यसनांमध्ये बऱ्याच वेळा त्याच्याकडून हे टोकाचं पाऊल उचललं जातं आणि जर सुदैवाने तो वाचला तर नंतर त्याला 100% पश्चाताप होतो की अरे मी असं का केलं ते. सो हे व्यसनांच्या प्रभावाखाली टोकाचे निर्णय घेण्याची जी आपली टेंडन्सी असते ती वाढते आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला असा खूप टोकाचे विचार येत असतील तेव्हा पहिली गोष्ट बोला, दुसरी गोष्ट व्यसन करू नका, तिसरी गोष्ट तुमच्यासाठी सोल्युशन शोधणं. जर हे इम्पॉसिबल वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या लेवलला मला याचं सोल्युशन मिळत नाही आहे, तर त्याच्यासाठी कोणाच्या तरी एक्सपर्टचा सल्ला घेणं हे फार आवश्यक आहे. मग अशा वेळेस एखाद्या समुपदेशक किंवा सायकॅट्रिस्टशी कन्सल्ट करणं हे अतिशय आवश्यक ठरतं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या प्रॉब्लेम्ससाठी फक्त आणि फक्त स्वतःला दोष देणं किंवा इतरांना दोष देणं ही मानसिकता बदलायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की ही माझी चूक आहे, माझ्याकडून ही दुरुस्त होत नाही आहे, मी आत्महत्या करतो, किंवा ही माझ्या घरच्यांची चूक आहे, त्यांना ते मला समजून घेऊ शकत नाही, मी आत्महत्या करतो. पण लक्षात घ्या की ह्या दोघांव्यतिरिक्तसुद्धा परिस्थिती हा जो एक प्रकार असतो तो सुद्धा एक खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करणार असतो. आणि या परिस्थितीचं कॉन्ट्रीब्युशन बऱ्याच वेळा आपण तिथे निग्लेक्ट करतो किंवा अंडर एस्टिमेट करतो आणि त्याच्यामुळे मग आपण स्वतःला ब्लेम करून मोकळं होतो किंवा इतरांना ब्लेम करून मोकळं होतो, पण परिस्थितीला ब्लेम करत नाही. आणि परिस्थितीला ब्लेम न केल्यामुळे आत्महत्याकडे आपला जो कल आहे तो वाढतो. तुम्ही आता जस्ट सायकॅट्रिस्टचा उल्लेख केला, त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की आत्महत्यापासून रोखण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची भूमिका किती महत्त्वाची? हे बघा, आत्महत्येचे विचार येतात याचा अर्थ मानसिक स्वास्थ्य जे आहे ते कुठेतरी त्याला हानी पोचलेली आहे आणि कदाचित हे मानसिक आजाराचे पण लक्षण असू शकतं. त्यामुळे नेमके हे आत्महत्येचे विचार कशामुळे येत आहेत, त्याच्यासाठी काही मानसिक आजाराची पार्श्वभूमी आहे का, किंवा त्याच्यासाठी जो स्ट्रेसफुल बॅकग्राऊंड आहे तो कितपत समुपदेशनाने आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो किंवा त्याच्यासाठी काही औषधोपचाराची गरज आहे का, हे सगळे निर्णय एखाद्या तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांकडे गेल्यावरती त्या व्यक्तीला उपलब्ध होतात. आणि तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या ह्या प्रॉब्लेम्सवरती योग्य पद्धतीने समुपदेशन करून, गरज पडल्यास औषधोपचार करून, किंवा अगदीच सिरियस सिच्युएशन असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला काही दिवसांसाठी ॲडमिट करून त्याच्यावरती उपचार केले जातात आणि रिझल्ट्स त्याचे खूपच चांगले आम्हाला तिथे दिसतात. अनेक वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. असे काही अनुभव असतील, एखाद्याला अडचण आली असेल आणि त्याने अगदी टोकाचा निर्णय घेण्याची भूमिका घेतली असेल आणि तो तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं समाधान केलं? हो, असं आमच्याकडे बऱ्याच वेळा होतं. अगदी नुकतंच उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच पोस्ट नीट एक्झाम झालेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट नीट एक्झाम ही MD आणि MS साठी ॲडमिशन घेणाऱ्या मेडिकल स्टुडंट्स, म्हणजे ज्यांचं MBBS झालेलं आहे आणि ज्यांना MD करायचं आहे त्यांच्यासाठी जी पोस्ट ग्रॅज्युएट नीट एक्झाम असते ते झाली आत्ता आणि त्याचा रिझल्टही आला. आणि त्याच्यामध्ये एका MBBS स्टुडंटने आत्ता ह्यावेळेस ती तिसऱ्यांदा एक्झाम दिली आणि तो ती एक्झाम पास नाही झाला. त्याला अपेक्षा एवढा रँक आला नाही, त्याला अपेक्षेसारखी ब्रँच मिळाली नाही आणि अशा वेळेस तो भयंकर अगदी निराशेच्या गर्तेत सापडल्यासारखा होता.
आणि त्याच्या मनामध्ये आत्महत्येसारखे असे टोकाचे विचार येत होते. आणि मग तेव्हा त्याने माझ्याशी संपर्क केला आणि ह्या त्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल समुपदेशनाने काही सेशन्समध्ये त्याला बराच फरक पडला आणि हे टोकाचे विचार त्याच्या मनातून निघून गेलेत आणि आता तो पुन्हा जोमाने अजून 1 वर्ष या नीटसाठी तयारी करायला प्रिपेअर झालेला आहे आणि तो त्या दृष्टीने तयारी पण सुरू करतो आहे. आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. तरुणी सोशल मीडियावर व्यस्त असतात. खरं तर सोशल मीडियाचा पण परिणाम आपला मानसिक आरोग्यावर होतो. अनेक तरुणी यामुळे नैराश्यात जातात. काही जण तर ते टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. तर याबाबत काय सांग? हे बघा, सोशल मीडिया ही आजकालच्या जगामध्ये एका दुधारी तलवारीसारखी आहे. त्याचे फायदे बरेच आहेत, पण त्याचबरोबर त्याचा जर जबाबदार पद्धतीने वापर केला नाही तर त्याचे तोटे पण तेवढेच भयंकर आहेत. आता सोशल मीडियामुळे आत्महत्येकडे माणूस कसा वळतो, तर त्याचे 3 प्रमुख मार्ग आहेत. पहिला मार्ग जो आहे तो म्हणजे सोशल मीडियामध्ये माझं स्टँडिंग काय आहे, सोशल मीडियामध्ये माझं स्टेटस काय आहे याच्याबद्दल आजकालची तरुण पिढी खूपच जागरूक झालेली आहे आणि इनफॅक्ट त्यांची स्वप्रतिमा किंवा सेल्फ इमेज ही त्यांच्या सोशल मीडिया लाईक्सवरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून व्हायला लागलेली आहे. अर्थात हे चुकीचं जरी असलं तरी हे वास्तव आहे. आणि सोशल मीडिया लाईक्सच्या निकषांवरती स्वतःची सेल्फ इमेज जज करणं हा एक मोठा प्रभावशाली फॅक्टर या तरुण पिढीच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे. आता या सोशल मीडिया लाईक्स जर मला माझ्या मनासारखे मिळाले नाहीत किंवा ज्या लोकांचा मी हेवा करतो त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं सोशल मीडिया स्टँडिंग आहे, तर मग ते मला थोडंसं सहन करणं कठीण जातं. तो मी स्वतःचा पराभव समजतो, तो मी स्वतःचा कमीपणा समजतो आणि मग त्याच्याशी डील करताना मला बऱ्याच वेळा डिफिकल्टीज जातात. दुसरा जो मार्ग असतो ज्याला आपण म्हणूया ट्रोलिंग किंवा सोशल मीडिया बुलिंग, बऱ्याच वेळा शालेय विद्यार्थ्यांमध्ये किंवा कॉलेज गोईंग स्टुडंट्समध्ये सुद्धा सोशल मीडियाचा वापर हा एखाद्याचं ट्रोलिंग करण्यासाठी किंवा एखाद्याला शिवीगाळ करण्यासाठी, त्याचा अपमान करण्यासाठी, त्याची मानहानी करण्यासाठी खूप कॉमनली वापरला जातो. आणि मग त्याच्यामध्ये एखादं त्याचं शारीरिक व्यंग असेल, त्याची अभ्यासातली एखादी फेलियर असेल किंवा त्याच्या पर्सनल आयुष्यामधला एखादा इश्यू असू शकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप ब्रेकअप असेल. सो या अशा अतिशय कॉमन आणि अतिशय क्षुल्लक गोष्टींवरून सुद्धा जे ट्रोलिंग त्या व्यक्तीला ऑनलाईन सहन करावं लागतं ते फारच भयंकर असतं. आणि बरेचसे मुलं ज्यांचा स्वभाव खूप संवेदनशील असतो त्यांना ते हँडल करताना खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि मग ह्या ट्रोलिंगच्या बॅकग्राऊंडवरती, ज्याला ऑनलाईन बुलिंग असं सुद्धा म्हणतात, हे मुलं टोकाचं पाऊल उचलू शकतात. आणि तिसरा जो एक गंभीर प्रकार आजकाल दिसायला लागलेला आहे त्याला आपण म्हणूया ऑनलाईन प्रिडेटर्स. ऑनलाईन प्रिडेटर्स म्हणजे काय, की असे काही अतिशय दुष्ट प्रवृत्तीचे लोक जे असतात हे सोशल मीडिया साईट्सवरती एखाद्या शिकाऱ्यासारखे सर्फ करत असतात आणि ते व्हल्नरेबल तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतात. आणि असे बरेचसे जे तरुणी असतात जे या अशा सोशल मीडिया शिकाऱ्यांच्या किंवा प्रेडेटर्सच्या जाळ्यात सापडतात, त्यांचं मग लैंगिकदृष्ट्या शोषण करणं किंवा आर्थिकदृष्ट्या शोषण करणं हे प्रकार पण आजकाल दिसायला लागलेले आहेत. आणि त्याद्वारे मग त्या व्यक्तीचा जो एक प्रचंड मानसिक छळ होतो तो एका लेवलच्या पलीकडे त्याला सहन करता येत नाही. बरं, अशा पद्धतीने तो छळ होत असतो की तो कुठे मोकळेपणाने बोलताही येत नसतो त्याला तिथे, किंवा त्याला तो मोकळेपणाने सांगू नये याच्यासाठी सुद्धा धमकवलं जात असतं. आणि मग ते एका क्षणी ते इतकं असहनीय होऊन जातं की मग आत्महत्या करण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही तिथे. सो म्हणूनच सोशल मीडियाचा वापर हा अतिशय जबाबदारीने करायला पाहिजे. तिथे आपलं सुरक्षितता पण जपली पाहिजे. ॲट द सेम टाईम आपल्याला त्याच्यामुळे नुकसान तर होत नाही आहे ना, आपण त्याच्या आहारी तर जात नाही आहे ना, आपण त्याच्यामुळे स्वतःचं मानसिक स्वास्थ्य गमावून तर बसत नाही आहे ना, हा प्रश्न सगळ्या तरुणींनी स्वतःला अगदी प्रामाणिकपणे विचारला पाहिजे. आणि जर याच्यापैकी कुठलंही उत्तर हो असेल तर त्याच्यासाठी त्यांनी आवश्यक त्या प्रयत्न करून त्याच्यातून बाहेर पडायचा
मार्ग शोधला पाहिजे आणि जर तो सापडत नसेल तर त्याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर 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 घेतला पाहिजे. मानसिक आरोग्याच्या संदर्भात अडचणीत आलेल्या व्यक्तींसाठी अशा काही हेल्पलाईन आहेत का ज्या तुम्हाला आत्ता शेअर कराव्याशा वाटतील? हो, मी आत्ता 3 हेल्पलाईन्सचा नंबर शेअर करतो आहे तुमच्यासोबत. एक जी आहे ती भारत सरकारच्याच मिनिस्ट्री ऑफ सोशल वेलफेअरने सुरू केलेली आहे. भारतामधलं वाढतं आत्महत्यांचं प्रमाण रोखण्यासाठी या हेल्पलाईनची निर्मिती केलेली आहे. इथे तज्ज्ञ समुपदेशक 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस अवेलेबल असतात आणि ही पूर्णपणे निःशुल्क आहे, फ्री आहे आणि इथे तुमची आयडेंटिटी कुठेही जाहीर केली जात नाही. या हेल्पलाईनचं नाव आहे टेलिमानस आणि त्याचा नंबर आहे 14416 14416. ओके, ही भारत सरकारची हेल्पलाईन आहे. याचबरोबर इतर हेल्पलाईन नंबर्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्यापैकी एक आहे आसरा म्हणून एक आहे मुंबईची हेल्पलाईन. त्याचा नंबर आहे 9820466726. दुसरा आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, त्यांच्यातर्फे आयकॉल नावाची एक हेल्पलाईन सुरू झालेली आहे. त्याचा नंबर आहे 255-2-11-11. त्याच्या आधी 022 हा तुम्हाला मुंबईचा नंबर लावावा लागेल. तिसरा आहे डिस्ट्रेस म्हणून, ही पुण्याची हेल्पलाईन आहे. त्याच्यामध्ये त्याचा नंबर सांगतो 9220011122. सो हे जे नंबर्स आहेत या नंबरवरती तज्ज्ञ समुपदेशक हे उपलब्ध आहेत. इथे तुमची आयडेंटिटी ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते आणि इथे तुम्ही सगळ्या हेल्पलाईन्स निःशुल्क आहेत आणि इथे तुमच्या मनामधले तुमचे प्रॉब्लेम्सबद्दल तुम्हाला योग्य पद्धतीने चर्चा करायची संधी मिळते. तिथे कुठेही तुम्हाला जज केलं जात नाही आणि तुम्हाला त्याच्यातून योग्य मार्गदर्शन मिळण्याची हमी आहे. या संपूर्ण संवादातून एक मुद्दा म्हणजे प्रकर्षानं जाणवतो, तो म्हणजे एक मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे. तर त्याच अनुषंगाने शेवटचा प्रश्न आहे, मानसिक आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी नेमकं काय केलं पाहिजे? या विशेष दिनानिमित्त तुम्ही काय सल्ला द्याल? हे बघा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याचा एक महत्त्वाचाच पार्ट आहे. त्यामुळे जसं आपण शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करतो, पौष्टिक आहार घेतो, तसंच मानसिक आरोग्य जपण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आणि हे मानसिक आरोग्य जपण्यासाठी जे 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. याला आपण म्हणूया मानसिक आरोग्याची पंचसूत्री. ओके, त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट आहे पुरेशी झोप. लक्षात घ्या की मानसिक आरोग्य हे तुमच्या मेंदूच्या आरोग्याशी खूप क्लोजली निगडीत आहे आणि मेंदू सक्षम आणि सुदृढ राहण्यासाठी मेंदूला पुरेसा आराम मिळणं गरजेचं आहे. मेंदूला पुरेसा आराम मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. पुरेशी झोप म्हणजे काय, तर साधारणतः 7 ते 8 तासाची झोप ही प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे आणि ही झोप जी आहे ही साधारणतः 9, 9:30, 10 वाजता सुरू व्हायला पाहिजे आणि सकाळी 5, 5:30, 6पर्यंत संपायला पाहिजे. तुम्ही 2 वाजता झोपले रात्री आणि सकाळी 9, 10 वाजता उठलेत, तुमची 7 तासाची झोप झाली पण ती क्वालिटी चांगली नसते त्या झोपेची. त्यामुळे त्या क्वालिटी स्लीपचा तुम्हाला जो फायदा, तुम्ही 9, 10ला झोपलात आणि 5, 6ला उठलात, तो जो मिळतो तो तुम्ही उशिरा झोपून उशिरा उठल्याने मिळत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की तुमची शारीरिक तंदुरुस्ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर मन देखील सुदृढ राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम हा तुमच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे आणि नियमित व्यायाम म्हणजे 15 ते 20 मिनटाचा व्यायाम पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही वॉकिंग करा, जॉगिंग करा, गेम्स खेळा, जिम्नॅशियमला जा, स्विमिंग करा, तुम्हाला आवडेल ते करा, पण रोज एक 15 ते 20 मिनटं स्वतःच्या फिटनेससाठी प्रत्येकाने काढायलाच पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा आहार जो आहे तो अतिशय सकस आणि पौष्टिक असायला हवा. लक्षात घ्या की तुमचा मूड जो आहे तो तुमच्या आहारावरती डिपेंड करतो असं आजकालचा रिसर्च सांगायला लागलेला आहे. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या. पौष्टिक आहार म्हणजेच काय की आपलं घरचं अन्न घ्या, जास्त जंक फूड खाऊ नका, जास्त गोड पदार्थ, जास्त तिखट पदार्थ, जास्त खारट पदार्थ यांचं सेवन टाळा. थोडक्यात काय, बाहेरचे पदार्थ टाळा, घरचं शिजवलेलं ताजं अन्न खा, फळं खा आणि वेळच्या वेळी जेवण करा. अवेळी जेवण हे तुमच्या
आरोग्याला हानिकारक आहे. सो वेळच्या वेळी जेवण करा, नियमित दिनचर्या ठेवा, ही तिसरी महत्त्वाची गोष्ट. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की व्यसनं टाळा. कुठलंही व्यसन हे तुमच्या आरोग्यासाठी घातकच आहे आणि हे व्यसन टाळणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. आज भारत मानसिक आजारांची राजधानी आहे, भारत डायबिटीसची राजधानी आहे, भारत कॅन्सरची राजधानी आहे आणि भारत आता स्मृतिभ्रंशाची पण राजधानी होत चाललेलं आहे. भारतामध्ये ह्या सगळ्या आजारांचं प्रमाण एवढं का वाढतं आहे? कारण भारतामध्ये व्यसनांचं प्रमाण पण खूप वाढतं आहे. आज शाळकरी मुलंसुद्धा व्यसन करताना आपल्याला दिसतात आणि इतक्या लवकर व्यसन करण्याची सवय जी आपल्या इकडे लहान वयापासून तरुणांना लागत चाललेली आहे ती आपल्या समाजासाठी अतिशय घातक आहे. सो याच्याबद्दल वेळीच स्वतः आपण जागरूक होणं आणि त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सकारात्मक मानसिकता निर्माण करणं. प्रत्येक गोष्टीसाठी टोकाचा विचार जर आपण करत असू तर ती नकारात्मक मानसिकता आहे आणि अशी नकारात्मक मानसिकता ताणतणावांना खूप मोठ्या प्रमाणात खतपाणी घालते. सकारात्मक मानसिकता ठेवणं म्हणजेच काय की पॉझिटिव्ह विचार करणं. पॉझिटिव्ह विचार करणं म्हणजे काय की एक साधं उदाहरण सांगतो की समजा मला एखाद्या परीक्षेत अपयश आलं. सो या परीक्षेत अपयश आलं याचा नकारात्मक विचारसरणीचा माणूस विचार करतो की अरे मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी नालायक आहे, माझ्यामध्येच काहीतरी कमी होती म्हणून मी या परीक्षेमध्ये नापास झालो. आणि एक सकारात्मक मानसिकतेचा माणूस विचार करतो की मी परीक्षेत अपयशी ठरलो याचा अर्थ परीक्षेचा टेक्निकचा अभ्यास करण्यामध्ये मी जरा कमी पडलो आणि याच्यासाठी मला त्या परीक्षेची टेक्निक कशी असली पाहिजे अभ्यासाची याचा मी विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावरती काम करायला पाहिजे. माझ्या स्वतःच्या पर्सनल ॲट्रिब्यूट्सवरती मी शंका घेत नाही आहे तिथे. ओके, म्हणजे परीक्षेची टेक्निक्स मी शिकायला कमी पडलो म्हणून मी नापास झालो, या विरुद्ध मी नालायक आहे, मी मठ्ठ आहे, मी मूर्ख आहे म्हणून मी नापास झालो. या दोन गोष्टींमधला हा फरक जो आहे तो सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोघांमधला आहे. सो लॉजिकली विचार करण्याची एक विचारसरणी अंगीकारणं हे फार आवश्यक आहे आणि ही सकारात्मक मानसिकता बाळगणं किंवा जोपासणं हे खूप सोपं आहे आणि त्याच्यासाठी खूप सारे व्हिडिओजसुद्धा आजकाल यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. जसं मी म्हणालो की सोशल मीडियाचा खूप पॉझिटिव्हली विचार करता येऊ शकतो, वापर करता येऊ शकतो. त्याचं हे एक खूप छान उदाहरण आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग कशी डेव्हलप करायची याच्याबद्दल सोशल मीडियावरती असंख्य व्हिडिओज अवेलेबल आहेत जे तुम्ही वापरू शकता. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. तर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन यानिमित्त आज आपण डॉक्टर मयूर मुठे यांच्याशी संवाद साधला. खरं तर अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी आपल्यासोबत या दिवसानिमित्त विशेष असं मार्गदर्शन केलं आहे. खरं तर आयुष्यामध्ये कोणतीही समस्या ही कायम नसते, कधी ना कधी त्यावर तोडगा निघतोच, पण आयुष्य मात्र अमूल्य आहे. कुठल्याही समस्येपेक्षा, कुठल्याही अडचणीपेक्षा त्याची किंमत खूप मोठी आहे. आत्महत्या हा कायम स्वरूपीचा उपाय नाही आहे, त्यावर संवाद, समुपदेशन आणि योग्य मानसिक उपचार हे देखील त्याच्यावरचं समाधान आहे. थांबूयात आज आपण इथं. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज हे आमचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.